आज झालं आमच्या भाऊचं डोकं खराब. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मयूर भगर. स्वागत आहे तुमच्या आपल्या पश्मिनी ब्लॉग मध्ये. आज सकाळची सुरुवात झाली आप्पाच्या आजच्या चहाने. मी चहा घ्यायला गेलो आणि आप्पा तिथे पहिले चहा घेत होते. मग काय आई ती चहा पिऊन घेतली. मग काय आवरून घेतलं आणि आपल्याला जायचं होतं गावात आणि निघालो गावाच्या दिशेने. गावकडची सकाळी ही वेगळीच असते बरं. गावकडची थंडी एवढी बेकार होती ना, आपल्याकडे 10 आणि 20 चालत होती. गावामध्ये पोहोचलो तर बघतोय तर काय, या दोघांचा चालू होता फुल मेकअप, जसं की यांचं लग्न आहे आज. या दोघांचा मेकअप आवरल्यावर आम्ही निघलो थेट गावामध्ये. गावामध्ये आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला म्हटलं आज सगळं चांगलं होते. मंदिराबाहेर आलो आणि गाडीकडे गेलो आणि बघतो तर गाडीची पूर्ण हवाच गेली होतं. म्हटलं हीच ती 7:30 आपल्या मागं लागली आहे. मग काय, आपल्या गाडीमध्ये फुकटाची हवा मारून आम्ही निघालो आमच्या शूटच्या दिशेने. आज आपलं शूट होतं चिंचोलीला. शूटच्या ठिकाणी आलो, बस स्टँडवर बॅनर लावले, त्याची आम्ही सिनेमॅटिक काढून घेतली. मग काय, आम्ही झटपट पटापट शूट केला आणि शूट आवरला पूर्ण. इथे चालू होते आमच्या शूट विषयी काही विशेष गप्पा. मग काय, शूट वगैरे संपला होता. तिथून आला आदित्य बघडे. आदित्य बोला राम राम घातला आणि त्याला म्हणलं आज यार चहा पाणी काहीतरी पाजा तुमच्याकडे आलो. जर आदित्य बहुत दिलदार म्हणून. मग काय, आदित्य बघून फुकटाचा चहा प्यायला आम्ही निघालो चहाच्या हॉटेलकडे. मग तिघांनी एक एक चहाची नंटी मारून घेतली. तिथून आम्ही आलो आमच्या शाळेच्या कट्ट्यावर आणि तिथे आम्ही निवांत बसलेलो होतो. आदित्य भाऊ अशा पोच देत होते जसे की ते निवडणुकीला उभं राहणार. आम्ही म्हटलं तुम्ही राहा उभं, आम्ही तुम्हाला मत नाही करणार. आम्ही आमच्या शाळेच्या कट्ट्यावर आलोय, आम्ही तिथं असे शांत बसणार असं कधी होणारच नाही. तिथं आमची पूर्ण टोळी आमच्या आदित्य भाऊच्या गाडीचे सीट कव्हर फाडायला लागलेले होते. तिथून आम्ही आलो आमच्या बंटी भाऊच्या दुकानात. बंटी भाऊचं पहिले डोकं खराब व्हायला होतं, त्यात हे आमचे कार्तिक भाऊ त्यांची खूप मजा घेत होते. आम्ही आलो होतो मग निवांतामध्ये शेतात. गौरव भाऊ चालले होते त्यांच्या मामाच्या घरी आणि मी करणार होतो शेतामध्ये मस्त निवांत आराम. मग काय, कशाचा आराम, आपण कधी आराम करतो का. मग काय, तिथून आलो आई बाबाकडे आणि त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या. मग काय, आपण एका ठिकाणी बसतोय का, आम्ही थेट पोहोचलोय गावामध्ये. गौरव भाऊ कोणा तरी गप्पा देत होते. मग काय, दिवसभराच काम मारून आम्ही शेतात बसलो होतो आज निवांत मध्ये. आता तर खूप झोप तर येत होती, पण आम्हाला आज एडिटिंग सुद्धा करायची होती. मग काय, आम्ही करतो आता एडिटिंग. तुम्ही तेवढं फॉलो आणि लाईक करा अशीच क्वालिटी व्लॉग बघण्यासाठी.